जय महाराष्ट्र। मी रुशाली यादव सारंग। शहर असो, गाव असो, गल्ली असो किंवा सार्वजनिक ठिकाण, रात्री दिवसा ढवळ्या कधीही कुठेही महिला आणि लहान मुलं सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। बुलडाणा, ठाणे आणि कोल्हापुरात घडलेले प्रकार पाहिले तर तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही। बुलडाण्यामध्ये तर महिलेची नग्न धिंड काढली गेली, ठाण्यात तर विनयभंगाची घटना घडली, तर कोल्हापुरात 8 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार झाले। वारंवार अशा घटना घडतायत। बस झालं, पुरे झालं हे म्हणण्याची वेळ आता आली आहे। परंपरा, संस्कार, चालीरीतींची आपण भाषा करतो आणि प्रत्येक मुद्द्याला समाज आणि परंपरेशी आपण जोडतो। त्यामुळे आता अशा नराधमांची विकृती ठेचण्यासाठी सामाजिक बहिष्काराचंच अस्त्र उगारावं का, हा लक्षवेधी मुद्दा घेऊन आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत। मुद्दे कोणते आहेत पाहूयात। नराधमांची विकृती ठेचण्यासाठी सामाजिक बहिष्काराचा मार्ग योग्य आहे का? वाढत्या अत्याचारांच्या घटनांना नेमकं जबाबदार कोण? कायदे असूनही ठोस अंमलबजावणीच्या अभावामुळे घटना घडतायत का? या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता। आम्ही एक प्रश्न विचारलेला आहे की नराधमांविरोधात सामाजिक बहिष्काराचं अस्त्र उगारावं का, यावर तुम्ही तुमची मतं जी आहेत नोंदवू शकता। @जयमहाराष्ट्रN हे आमचं ट्विटर हँडल आहे। घटना अशी आहे की दिवसेंदिवस महिला आणि लहानग्यांवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत चाललेली आहे। बुलडाण्यामध्ये तर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। महिलेला नग्न करून तिच्या गुप्तांगावर मारहाण करण्यात आलेली आहे। गावकऱ्यांनीच ही मारहाण केलेली आहे आणि चोरीचा आरोप करत महिलेला नग्न केलं आणि तिच्या गुप्तांगावर काठीनं मारहाण केली आणि त्यानंतर गावाच्या चौकामध्ये तिला टाकून देण्यात आलं। महिलेसह तिच्या मुलाला सुद्धा गावकऱ्यांनी मारलेलं आहे आणि या प्रकरणी 23 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यातल्या 19 जणांना अटक करण्यात आली आहे। तर ठाण्यामध्ये शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या एकट्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। ठाण्याच्या 3 हात नाका परिसरातून शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या तरुणीवर सहप्रवाशानं रिक्षाचालकाच्या साथीनंच अतिप्रसंग केल्याचा आरोप पीडितेने केलेला आहे। बुधवारी रात्री 9:30च्या सुमारास ही घटना घडली। या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात रिक्षाचालक आणि सहप्रवाशाविरोधात अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तरुणीवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान पोलिसांनी पीडितेच्या सांगण्यानुसार आरोपीचं स्केच जारी केलेलं आहे। तर इकडे कोल्हापुरात पैलवानांची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या कोल्हापुरामध्ये पैलवानकी शिकायला आलेल्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। 8 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार झालाय। लैंगिक अत्याचार ओळखू नये म्हणून त्याच्या गुप्तांगावर चटके देण्यात आले। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये या मुलावर उपचार सुरू आहेत। 3 नराधमांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि हे तिघही आरोपी फरार आहेत। त्यानं आम्हाला डोंगराच्या वाटानाच अडवलं आणि मारलं। जवळ 50-60 पब्लिक होती मारायला। पोर सरी वंडवळे पोरं मगली पोत तोडली, सर मोबाईल काढून घेतला, इज्जत घेतली, मगली बोटं घाली अवघड जाग्यावर। कोणी छातीला डसलं, कोणी हाताला डसलं, कोणी पाठीला डसलं, काही डोक्याने केस वरडे माई त्याने इज्जत घेतली। 40 लोकांना मारून म्हणून त्याने सोडून दिलं। मग नवं टाकलं पुलावर, गावात आणून टाकलं प्लॉट। तंटामुक्तीवाल्याच्या दाराजवळ आणून टाकलं। तर तंटामुक्तीवाला सुद्धा बोलला नाही की मारू नका त्या बैला, का काही करू नका। एवढ्या महिला कोणी नव्हतं मारत आणलं। मग तिथून नको गेलो। महिलाने एकानं हात लावला आणि मला अजून उलट म्हणे व्हा तिकडं, कोणी हात लावू नका म्हणे, हिला मरू द्या म्हणलाय। मला जोर काढायला नव्हता, नाही आला का हाणायचे लगेच, काठीने हाणायचे, पाठीच्या हातावर पायावर हाणायचे, डोक्यात ना उचलायचे आज नाट्यात धरून आणि भिंतीला खेळायला हाणायचे। काम तरी कर, नाही तर मार तरी खा, नाही तर ते भांडी पिक्चर मध्ये कसं करतात ना तसं तरी कर, असं आजायचं उचलून। गॅसवर पण बसवलं तुला? त्यांनीच जाळ लावून बसवलं गॅसवर? तू रडला नाहीस? रडला आणि खाणायचे। मुलं म्हणजे आपल्या आईवडिलांच्या काळजाचा तुकडा असतात। मात्र ज्या वेळेला मुलांवर अशा पद्धतीने अत्याचार होतात तेव्हा त्या आईवडिलांच्या काळजाचं काय झालेलं असेल याची कल्पनाच न केलेली बरी। मात्र अत्यंत दुर्दैवी धक्कादायक घटना आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना ही कोल्हापूर नगरीमध्ये घडलेली आहे, हेही तितकंच खरं आहे। नराधमांच्या विरोधात सामाजिक बहिष्काराचं अस्त्र आता उगारावं का, हा प्रश्न घेऊन आम्ही जय महाराष्ट्र जे आहे ते तुमच्या पुढे आलेला आहे। कारण का तर कायदा आपलं काम करत नाहीये का, तर तसं नाहीये। कायद्याने आपलं काम केलेलं आहे, पोलिसांनी आपलं काम केलेलं आहे। मात्र समाजामध्ये वावरणारे लोक जे आहेत ते डोळे बंद ठेवून त्यावेळेला चालत होते का, त्यांनी त्यावेळेला विरोध का नाही केला? बुलडाण्यामधला हा प्रकार पाहिला तर हेच प्रश्न समोर उद्भवत आहेत। आपल्याला याच मुद्द्यांवर चर्चा करायची आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे आमदार नीलम गोरे, भाजपचे प्रवक्ते आहेत केशव उपाध्ये, राष्ट्रवादीचे आमदार आहेत विद्या चव्हाण, त्याच्यानंतर मानसोपचार तज्ञ आहेत आपल्यासोबत डॉक्टर चेतन लोखंडे आणि अभिनेत्री आहे आपल्यासोबत धनश्री क्षीरसागर। नीलमताई,
विविध मुद्द्यांवर, महिलांच्या प्रश्नांवर तुम्ही काम करता, तुम्ही सातत्यानं आवाज उठवत आलेला आहात. हे संपूर्ण या घटना जर पाहिल्या तर नराधमांच्या विरोधात सामाजिक बहिष्काराचं अस्त्र उगारावं का, यावर तुमचं मत काय? मुळामध्ये ज्या समाजामध्ये अशा प्रकारच्या विकृती तयार झालेल्या दिसतात त्याचं कारणच हे आहे की कुठेतरी हिंसात्मकता, पुरुष प्रधानता, लैंगिकतेचे बळी अशा पद्धतीने दुसऱ्या व्यक्तीवर अत्याचार करायला कुणालाच काही वाटत नाही. बुलढाण्याची घटना, ठाण्याची घटना आणि कोल्हापूरची घटना या तिन्ही घटनांवर जय महाराष्ट्रांनी आधी चर्चा घडवली आहे. त्याबद्दल सगळ्यात प्रथम मला समाधान वाटतं आहे. याचं कारण असं की रोज मारे त्याला कोण रडे अशा पद्धतीने घटना घडताना दिसत आहेत. ठाण्याच्या घटनेमध्ये आज सकाळी आमचे शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांना मी भेटायला सांगितलं. त्यांनी त्या मुलीची विचारपूस केली आहे. मुलगी थोडी घाबरलेली आहे. त्यांना पोलिसांनी अजूनही आरोपी पकडू शकले नाही आहेत. आता पोलिसांनी रेखाचित्र सगळीकडे जारी केलेली आहेत. परंतु ती ज्या भागात राहते तिथे तरी तिला नंतर सुरक्षितता मिळावी म्हणून आमचे आमदार प्रयत्न करत आहेत. बुलढाण्यामधल्या घटनेमध्ये तिथल्या एसपींशी मी बोलले आणि आत्ता ती भगिनी ज्या पद्धतीचं अत्याचाराचं वर्णन करत होती ते पाहिल्यावरती मला तर असं वाटतं पशुसुद्धा अशा पद्धतीची हिंसा करत नाहीत. पण मुद्दामून ठरवून त्या स्त्रीचं अगदी तिला नामोहरम करण्याचा जो त्यांनी संपूर्ण डाव रचलेला आहे त्याच्यावरती या सगळ्या आरोपींना आज अटक झालेली आहे. मी त्यावरती लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्याच्या संदर्भात तिथले जे एस पी आहेत श्री मीना, हा एक क्रियाशील एस पी आहेत. ते भंडाऱ्यात असताना मी त्यांचं काम पाहिलेलं होतं. पण मी त्यांनाही विचारलं की तुमचे पोलीस पाटील, ग्रामरक्षक दलं ते काय करतात? अशा घटना ज्याला समोर येतात त्यावेळेला तुम्ही त्या घटना होऊ नयेत म्हणून खरं तर प्रतिबंधात्मक कारवाई करायला पाहिजे. घटना घडल्यावरती तर या सगळ्या प्रकारांचा आपण निषेध करतोच. पण कोल्हापूरची जी घटना आहे वृषाली, ती अजून एक वेगळाच टर्न आहे सगळा की कोल्हापूरची जी सगळी परंपरा आहे पैलवानांची त्याच्यामध्ये एखाद्या अशा अपप्रवृत्तीमुळे असं करणाऱ्या नराधमांचा काय हेतू असावा याच्याबद्दल मनामध्ये फार मोठा संशय तयार होतो आहे. आणि विकृती म्हणायची त्याचबरोबर त्या छोट्या मुलाला काय म्हणजे त्याचं स्वप्न होतं आणि किती हजारो पालक म्हणजे निलमताई अक्षरशः म्हणजे ज्या वेळेला पहिल्यांदा जेव्हा त्याची प्रतिक्रिया ऐकलेली होती त्यावेळेला डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलेलं होतं. निरागस चेहरा आणि त्याच्यावर ज्या पद्धतीने अत्याचार झाले ते पाहून तर अक्षरशः अंगावर काटे उभे राहिलेले होते. केशवजी, संपूर्ण प्रकार याच्यामध्ये राजकारणाचा कुठलाही भाग नाही. तुम्ही काय केलं, आम्ही काय करत आहोत हा मुद्दा नाहीये. मात्र नराधमांची विकृती ठेचून काढण्यासाठी नेमकं काय पाऊल उचललं गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? नाही, याच्यामध्ये राजकारण आणण्याचा प्रश्नच येत नाही. राजकारण कोणी आणू नये माझी विनंती आहे सगळ्या विषयामध्ये. कारण एक लक्षात घेतलं पाहिजे, समाजामध्ये विकृती प्रवृत्ती ज्या अशा प्रकारच्या ज्या काही प्रमाणात असतील त्या ठेचल्या पाहिजेत, त्यावेळी थांबवल्या पाहिजेत. त्यामुळे कुठल्या सरकारने काय केलं हे सांगण्यात मला इथं रस नाही आहे. मुळामध्ये असं आहे की सरकार काय कुठल्या आपल्या पद्धतीने काम करेल तो भाग वेगळा आहे. पण मला त्या कोल्हापूरच्या घटनेबद्दल किंवा त्या बुलढाण्याच्या घटनेबद्दल एक समाज म्हणून आम्ही खरोखर काय जबाबदारी पार पाडतो आहोत. ही काही बुलढाण्याची घटना जर मिरवणूक निघत असेल एखाद्या महिलेच्या अशा पद्धतीने तर बाकीचे समाजातले लोक का गप्प बसले होते? म्हणजे या प्रवृत्ती असतीलच पण त्या प्रवृत्तीला अटकाव करणाऱ्या सुशक्ती मोठ्या प्रमाणात समाजामध्ये आहेत ना, त्या का पुढे आल्या नाहीत? खरं म्हणजे समाजातलं आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे. केवळ हे पोलिसांनी 4 पोलिसांनी काहीतरी काम करायचं आणि आपलं जबाबदारी संपली अशा पद्धतीने वागून चालणार नाही. जर एखाद्या महिलेवरती अशा पद्धतीने अत्याचार होत असतील किंवा त्या कोल्हापूरची घटना आहे, कोल्हापूरच्या घटनेमध्ये अत्याचार म्हणजे ते खरं म्हणजे ही काय एका दिवसाची घटना नाही कोल्हापूरची सुद्धा असली लक्षात घेतली तर. त्यामुळे अशा वेळी खरं म्हणजे समाज म्हणून सुद्धा आपण काही पुढे आलं पाहिजे. समाजातल्या गोष्टींना अटकाव करण्यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी खरं तर आता विचार करण्याची गरज आहे. ही म्हणजे अतिशय उत्तम पोलीस यंत्रणा असेल, बाकीच्या गोष्टी असतील ते आपलं काम करतील, हा भाग पुढचा आहे. बरोबर. पण समाज म्हणून आपण काय करणार आहोत हा मला वाटतं हा अस्वस्थ करण्याचा सामाजिक बहिष्काराचा मार्ग योग्य वाटतो तुम्हाला? मला असं वाटतं की सामाजिक बहिष्कारपेक्षा मुळामध्ये अशा ज्या ज्या घटना म्हणजे सामाजिक बहिष्कार फार शेवटचं टोक झाला आणि ती तशी वेळ असं आवश्यक असेल टाकायला हरकत नाही ते सगळ्याच्यामध्ये. पण मुळामध्ये जर ती घटना घडत असताना आम्ही जागृत राहिलो तर मला असं वाटतं की या घटनांना अटकाव करू शकतो. आमची मनं खरोखर इतकी काय त्याला निर्ढावलेली की आम्हाला संवेदना आमच्या हरपून गेल्यात का अशा प्रकारची मानसिकता खरं प्रश्न पडावा. अशा या 2-3 घटना आहेत ती जास्त अस्वस्थ करणार आहे. बरोबर.
विद्याताई, तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे? अशा नराधमांवर सामाजिक बहिष्कार टाकावा का? नाही, निश्चितच सामाजिक बहिष्कार टाकणं तर आवश्यकच आहे, परंतु एखाद्या माणसाला काहीतरी व्यंग असलं, शारीरिक व्यंग असलं तर ते आपल्याला चटकन लक्षात येतं. परंतु त्याला जर काही शारीरिक त्याच्या शरीरामध्ये एखादी विकृती असेल, म्हणजे डोक्यामध्ये असे विचार चालत असतील की आज आपण हे सावज हेरायचं, ह्याला अशा प्रकारे आपण हे करायचं, किंवा लहान मुलांवरती अत्याचार करायचे, महिलांवरती अत्याचार करायचे, अशी जी विकृती ज्या माणसामध्ये असते त्याला शोधून काढणं हे मला असं वाटतं नुसतंच पोलिसांचं काम नाही तर समाजाचं सुद्धा काम आहे. कारण अशा विकृती असणाऱ्या लोकांना शोधून त्यांना काहीतरी ट्रीटमेंट देणं पण आवश्यक आहे. आणि ते जर असे लिंगपिसाट असतील आणि महिलांवरती आणि लहान मुलांवरती जर का अत्याचार होत असतील तर त्यांना तातडीने तुरुंगात टाकणं, कारण मग बाकीचे लोक त्याचा शिकार होत राहणार. आणि कायदे खूप कडक झालेले आहेत, आपण त्याचं स्वागतच केलं पाहिजे. कारण निर्भयाच्या केसनंतर वर्मा कमिशनची नियुक्ती झाली, अगदी 30 दिवसाच्या आत कायद्यांमध्ये अनेक चांगल्या सुधारणासुद्धा करण्यात आल्या, परंतु ह्या कायद्यांचं भय नाही ना या लोकांना. म्हणजे मला तेच आश्चर्य वाटतं की आत्ता मागच्या महिन्यापूर्वीच 3 म्हणजे 3 केसेस आपण बघितल्या की दिल्लीच्या निर्भया प्रकरणामध्ये एवढं कडक शिक्षा झालेली आहे, पुण्याच्या केसमध्ये सुद्धा झालेले आहे. आणि अशा प्रकारच्या कडक शिक्षा होऊन सुद्धा गुन्हेगारांना ह्याची काही भीती नाही आहे. म्हणजे आपण काहीही केलं तरी आपण पकडले जाणार नाही. आता फरार झालेले कोल्हापूरच्या प्रकरणात आपण बघितलं. आणि सगळ्यात बुलढाण्याची केस म्हणजे एखाद्या स्त्रीच्या साडीला किंवा तिच्या वस्त्राला हात घालण्याची हिंमत होते कशी? आणि 15, 20, 25 माणसं, समाज संबंध त्यातले लोक असं प्रकार करतायत आणि आजूबाजूचे लोक काय करत असतात मग? त्यामुळे ही बहिष्कृत तर केलंच पाहिजे, परंतु त्या लोकांना शोधून काढलं पाहिजे आणि त्यांना काहीतरी शिक्षा होण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे, किंवा त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडनं मला वाटतं त्यांना ट्रीटमेंट देणं खूप आवश्यक आहे. कारण हे जसं एक आंबा सडला तर सगळे आंबे सडतात, फळं सडतात, तसं प्रकारे हा समाजामध्ये एक घाण आहे ही, आणि ती शोधून काढणं आणि तिला त्या विकृतीला कसा आळा घालता येईल याचा प्रयत्न निश्चितच करणं स्वागतार्ह आहे. सर्वच अनुषंगानं या संपूर्ण घटनांचा विचार केला गेला पाहिजे. कायदा जो आहे तो आपलं काम करतोय. या तिन्ही प्रकरणांमध्ये जर आपण पाहिलं तर पोलिसांनी तत्काळ कारवाई केलेली आहे, गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ठाण्यामधल्या केसमध्ये तर त्या आरोपीचं स्केच सुद्धा जारी केलेलं आहे. मात्र याच्या पुढे जाऊन काय? समाज गप्प का आहे? जर सामाजिक बहिष्कार योग्य आहे का हा प्रश्न जर जय महाराष्ट्र विचारतोय तर त्याच्यामध्ये वावगं काय? धनश्री आहे आपल्यासोबत. धनश्री, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ॲक्ट्रेस म्हणून तू काम करत असतेस, दिवस रात्र आपण बाहेर असतो, तुमचं फील्ड काय आमचं फील्ड काय, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला जी आहे ती कधीही रात्री अपरात्री प्रवास करत असते. मात्र एक कुठेतरी असुरक्षिततेची भावना निर्माण झालेलीच असते ना, की आपल्याला घरी पोहोचायला वेळ झालेला आहे, घरातून फोन कॉल्स येत असतात. ह्या संपूर्ण घटना जर पाहिल्या तर तुझी पहिली प्रतिक्रिया काय? नक्कीच ती असुरक्षितता तर मुळातच फिरताना, बाहेर फिरताना, रात्री अपरात्री किंवा कधीही फिरताना खरं तर बाहेर असतेच. आणि त्यात ह्या अशा घटना पाहिल्यानंतर ती इतकी जास्त वाढते ना की आता ती जी विकृती आहे, आपण विकृती म्हणू, त्या विकृतीला काहीच नाही राहिलं. म्हणजे स्त्री पुरुष असा भेद नाही राहिला. त्यांना मासच्या स्वरूपात ते आल्यामुळे कोणाला पकडायचं आणि कोणाला शिक्षा करायची आणि कशा पद्धतीने शिक्षा करायची हे सगळे प्रश्न परत ह्या अशा घटना पाहून उभे राहतात. त्यामुळे खरं तर खरंच ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि मला हा शेवटचा पर्याय असू शकतो, पण मला खरंच असं वाटतं की सामाजिक बहिष्कार हा त्या प्रवृत्तीसाठी काही काळ आवश्यक आहे. डॉक्टर, जसं आता विद्याताईंनी मगाशी उल्लेख केलेला होता की खरंच अशा नराधमांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे, मात्र तुमचं याच्यावर मत काय? महिलांवर जे अत्याचार वाढतात आहे ती खूप गंभीर घटना आहेत या, आणि सगळ्या पॅनलमध्ये सगळ्यांचं हेच मला दिसतंय की त्यांची सगळ्यांचं मुख्य म्हणणं हेच आहे की हे थांबत का नाही आहे. सरकार म्हणा, संस्था म्हणा, सगळ्या याच्यावरती काम करतात आहे, तरी पण गेल्या काही वर्षांमध्ये कायदे कडक झाल्यानंतर हे कमी का होत नाही आहे? तर त्याच्या मुळात आपण जात नाही आहे. जसं आपण कोणत्याही आजाराबद्दल म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपले जितके काही कायदे आहेत, जितके काय आपण कारवाई करतो संस्थेमार्फत, सरकारमार्फत, त्या सगळ्या गोष्टी झाल्या क्युअर, की म्हणजे एखाद्याने काही वाईट कृत्य केलं त्याच्यानंतर त्याला मिळणारी शिक्षा. पण असं होऊच नाही याच्यासाठी म्हणून आपण काय करतोय तर मला असं होताना काही दिसत नाही आपल्याच्यामध्ये. कारण मला असं वाटतं की त्यासाठी 2-4 महत्त्वाचे मुद्दे आहेत. म्हणजे समाज हा खूप महत्त्वाचा आहे, की आपल्या समाजामध्ये पुरुषप्रधान समाज असल्यामुळे महिलांना नेहमी दुय्यम स्थान मिळालेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो नेहमी, आणि त्यांना ऑब्जेक्ट म्हणून असं पाहिलेलं असतं दरवेळेला. आणि या गोष्टीचा त्याच्यावरती फरक पडतो, ज्या प्रकारे क्राईम वाढलेत आपल्यामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये ही आहे की आपल्या याच्यामध्ये जी मुलं आहे,
जी मुलं तरुण वयामध्ये असतात, जी आजूबाजूला शिकतात, त्यांच्या बाजूबाजूला जे होते, त्यावेळेला त्यांना प्रॉपर सेक्स एज्युकेशन म्हणजे ज्याला आपण सेक्शुअलिटी म्हणतो त्याबद्दल काहीही त्यांना माहीत नसतं. म्हणजे तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल, जेव्हा मी 2 वर्षापूर्वी नवी मुंबईच्या 9वी ते 10वी मुलांचा सेक्स एज्युकेशनवरती कार्यक्रम घेतला होता आणि ज्या प्रकारची माहिती त्यांनी मला दिली त्याच्यामध्ये, की त्यांना सेक्शुअलिटीबद्दल काय वाटतं, ते ऐकून मी शॉक झालो होतो. म्हणजे काही मुलांचं असं म्हणणं होतं त्याच्यामध्ये की मुली जेव्हा बाहेर जातात तुमच्याशी बोलतात, म्हणजे ते एक प्रकारे तुम्हाला हा बोलत असतात किंवा त्यांनी असे रिव्हिलिंग कपडे जर घातले तर मे बी ते तुम्हाला एक सिग्नल देतात, अशा प्रकारचे मुलांची समज होते. मला वाटतं की त्या मुलांना जर आपण त्यावेळेला सांगितलं की नाही ही गोष्ट चुकीची आहे, असं तुझा गैरसमज आहे, तर आपण हे थांबू शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की सबस्टन्स. म्हणजे असं पाहिलंही गेलं की जेव्हा महिलांवर अत्याचार होतात त्यावेळेला त्या पुरुषाने कोणत्या तरी व्यसन केलेलं असतं, अल्कोहोल म्हणा कोणतं, त्यावेळेला अल्कोहोल या सबस्टन्समुळे त्याचं इनिबिशन कमी होतं आणि त्यावेळेला मग हे क्राईम वाढण्याचं प्रमाण वाढलेलं असतं. तर मला असं वाटतं जर आपल्याला या गोष्टी लॉंग टर्ममध्ये थांबवायच्या असतील तर आपल्याला या गोष्टींचा विचार करावा लागेल कायद्यांसोबतही. बरोबर. म्हणजे लहान मुलांमध्ये जी प्रश्न विचारण्याची क्युरिओसिटी असते त्या प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन त्यांच्या शंकांचं निरसन केलं गेलं पाहिजे. या जर संपूर्ण घटना आपण पाहिल्या तर वाढत्या अत्याचारांच्या घटनांना नेमकं जबाबदार कोण, हा सुद्धा एक प्रश्न आहे आणि यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. नराधमांच्या विरोधात सामाजिक बहिष्काराचं अस्त्र उगारावं का, हा प्रश्न घेऊन आज जय महाराष्ट्र आपल्या पुढे आलेला आहे. याला कारण आहेत 3 घटना. बुलडाण्यामध्ये घडलेली घटना, ठाण्यामध्ये घडलेली घटना आणि कोल्हापूरमध्ये घडलेला धक्कादायक प्रकार. कोल्हापूरमध्ये 8 वर्षाच्या चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार झालेले आहेत. बुलडाण्यामध्ये चोरीच्या आरोपातून 23 गावकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. 19 जणांना अटक झालेली आहे. त्यांनी त्या महिलेवर अक्षरशः अटॅक केलेला होता, तिच्यावर प्रहार केला, तिच्या गुप्तांगावर मारहाण सुद्धा केलेली आहे आणि तिला अक्षरशः तहसील कार्यालयाच्या बाहेर फेकून देण्यात आलं. आता जय महाराष्ट्र हा मुद्दा घेऊन आलेला आहे. ज्या वेळेला आपण म्हणतो की आपल्या समाजामध्ये कायदा आहे, कायदा खूप चांगल्या पद्धतीने काम करते, त्याची अंमलबजावणी सुद्धा चांगल्या पद्धतीने केली जाते, या 3 घटनांमध्ये ते झालेलं आहे. पोलिसांनी आपलं काम बजावलेलं आहे. मात्र त्यावेळेला समाज झोपलेला होता का, समाजाने का पुढाकार घेतला नाही या तिघांच्या संरक्षणासाठी, या तिघांना मदत करण्यासाठी, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. नीलमताई, एकूणच हे सर्व प्रकार पाहिले तर वाढत्या या अत्याचारांच्या घटनांना तुम्हाला नेमकं जबाबदार कोण वाटतंय? कारण आतापर्यंत तुम्ही अनेक मुद्दे, अनेक घटना, अनेक प्रकरणं अशी हाताळलेली आहेत. वृषाली, एक तर पहिली गोष्ट अशी की अशी घटना घडते त्यावेळेला समाजाच्या भावना त्या क्षणी खूप तीव्र असतात. सगळेजण चर्चा करतात त्याच्यावर, घराघरात लोक म्हणतात या मुलांना मदत केली पाहिजे, या लोकांना मदत केली पाहिजे. पण आपण प्रत्यक्ष पाहिलं तर लाखामध्ये एक व्यक्तीसुद्धा या पीडित माणसापर्यंत पोचलेली नसते, असं माझं अनेक वेळचं निरीक्षण आहे. एक. दुसरं मी उदाहरण देईन की चंद्रप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट कर्जत आणि इथे 25/5/2014 याला तुला लक्षात असेल जवळजवळ 30 विद्यार्थ्यांवरती दाभोळकर नावाच्या एका संचालकांनीच मुलांवर असेच अत्याचार केले होते. हो, बरोबर. दुर्दैवाची आणि धक्कादायक गोष्ट अशी, ही जी 84/14 कर्जतची केस आहे, तुम्ही शो घेतला होता. हो. मध्यंतरी ती CID कडे वर्ग झाली आणि आता आपण 2017 मध्ये आलो. माझ्याकडे काल चाइल्ड लाईनच्या अनुराधा सहस्त्रबुद्धे आणि रायगडचे कार्यकर्ते आले होते. अजूनही ती केस कोर्टात उभी राहिलेली नाही. अनिल पारसकर म्हणून रायगडचे SP आहेत, त्यांना मी पाठवल्याबरोबर काही क्षणात त्यांनी मला कळवलं की हे चार्जशीट अजून त्याचं दाखल झालं असलं तरी कोर्टात तारखा पडत नाही आहेत. आणि मग होतं काय की त्या क्षणी ज्या भावना तीव्र असतात तोपर्यंत अजून दुसरी घटना घडते, त्याच्यापेक्षा तिसरी घटना घडते आणि मग त्यामध्ये त्या केसचा निकाल लागेपर्यंत फॉलोअप करणं, त्याचं वेळापत्रक ना कायदा विभागाकडून फॉलोअप होतो, सामाजिक संस्था ज्या आहेत त्यांची शक्ती कमी पडते. आणि अगदी महत्त्वाचं असं की सामाजिक बहिष्कार जे आपण बोलतो ना, तर आता बघा चंद्रप्रभा ते ट्रस्टच्या मध्ये आरोपी जेलमध्ये आहेत. प्रश्न कसा आहे, आरोपी जेलमध्ये गेल्यावर बाकीच्या माणसांना त्याची भीती बसत नाही आहे की आपण असं करता कामा नये, हा खरा प्रश्न आहे. ठाण्याच्या घटनेत सुद्धा त्या रिक्षावाल्यांनी त्याचा नक्की त्या आरोपी आणि त्या रिक्षावाल्याचं संगनमत आहे. म्हणूनच नीलमताई हा प्रश्न की आता नेमकं काय केलं गेलं पाहिजे, नेमकं काय केलं गेलं पाहिजे. विलंब तर होतोच आहे सर्वच प्रकरणांमध्ये, केस दाखल होण्यामध्ये, त्याच्यानंतर ही केस वर्षानुवर्ष चालत राहते. मग आता नेमकं काय केलं पाहिजे? याच्यात मला एक असं वाटतं की आपण प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये निदान एक 100 स्वयंसेवकांची समिती केली पाहिजे की जे 100 स्वयंसेवक जे आहेत
त्यांना कायद्याची माहिती देऊ आपण. थोडक्यात बेअरफूट डॉक्टर्स जसे असतात ना, तुम्ही कल्पना ऐकली असेल की ते स्वयंसेवक ठिकठिकाणी जाऊन तशा पद्धतीचे स्वयंसेवक. आणि वृषाली काय झालं आहे, हे काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना त्यांच्या कामाला प्रतिष्ठा नाही आहे, कारण त्या तिथे कुठेतरी जाऊन हातामध्ये त्यांना महिलांना सांगतात, कायद्याची माहिती सांगतात. तर असे बेअरफूट डॉक्टरसारखे बेअरफूट लीगल एड वर्कर्स, कायदा मदत करणारे लोक, स्वयंसेवक पुरुष आणि महिला असे पोलीस स्टेशनशी संबंधित असले पाहिजेत. प्रवीण दीक्षित असताना त्यांनी एक ॲप पण तयार केलं होतं प्रतिसाद म्हणून, लोकांनी त्याला जोडून घेतलं होतं. पण त्यांचा एक अनुभव असा आहे की आधी जी अशी ठाण्याची ती घटना झाली की ते व्हिडिओ फिल्म बघत बसले, तर मला वाटतं करण्याच्या दोन गोष्टी आहेत. एक तर पहिलं महत्त्वाचं असं आहे की तिथल्या तिथे आपल्याला वाईटपणा आला तरी कुणीतरी मध्ये पडायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि इथे मी तुला सांगेन वृषाली की आमच्या ज्या स्वयंसेवक आहेत, काम छोटं असलं तरी स्त्री आधार केंद्रामध्ये मी बघते 4-6 महिने कायदा ऐकल्यावर मी त्या महिलांना विचारते की तुम्ही काय करता मग भाषणानंतर. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही ताई, आम्ही 30-35 बायकांना मारहाण करताना नवरा तिथे जाऊन त्याचे हात धरून थांबवली मारहाण जी आहे ते. हे जे काम आहे ना वस्ती पातळीवर गाव पातळीवर करणं, हे स्वयंसेवकांची संख्या वाढली पाहिजे. एक मला वाटतं महिला असो पुरुष असो. पण तुझ्या लक्षात असेल की कल्याणमध्ये एका डॉक्टरने छेडछाड थांबवली तर रेल्वे स्टेशनवरतीच त्याचा खून झाला तिथल्या तिथे. आणि म्हणून खरा प्रश्न असा आहे की थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची एकजूट झाली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपण जसे बरोबर ताई, अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे की एकजुटीतूनच हा प्रश्न जो आहे तो सुटू शकणार आहे. एकजुटीतूनच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटू शकेल, लहान मुलांवर अत्याचार होणार नाहीत. केशवजी, प्रशासकीय यंत्रणा, आपण त्याच्यावर थोडंसं काम केलं किंवा प्रशासकीय यंत्रणा सुधारली, ती भक्कम करण्याचा प्रयत्न केला, तर हे सोल्युशन असू शकतं का? असं आहे, प्रशासकीय यंत्रणा सुधारण्याचं काम हे सतत चालणारं काम आहे आणि ते होतं आहे. तुम्हाला आकडेवारी द्यायची असेल तर आकडेवारीनिशी मी बोलू शकतो, पण मुद्दाहून मी आज राजकारणाच्या पलीकडे जाऊन बोलायचं ठरवलं आहे म्हणून मी त्या आकडेवारीमध्ये जात नाही आहे. आता गेल्या 2 वर्षातला अगदी रेट वगैरे सगळे आपण मुद्दे सांगू शकतो. मुद्दा इतकाच आहे, मगाशी आपले डॉक्टर सांगत होते, म्हणजे तो सुद्धा एक सगळ्यात मोठं आहे की अज्ञान, अनेक विषयातलं अज्ञान. आणि या अज्ञानामध्ये कदाचित हा मुद्दा मी मुद्दा मांडतोय, कदाचित सगळ्यांना पटणारही नाही, पण ज्या पद्धतीचं ग्लोबलायझेशनमुळे मोठ्या प्रमाणामध्ये कंटेंट मुलाच्या हातामध्ये जातोय, समाजाच्या हातामध्ये जातोय, आणि तो एकदा तुम्ही नशेत गेलात किंवा अन्य काही ज्या अशा अनपड वयामध्ये 16-17 वर्ष हातामध्ये ते कशा प्रकारचा कंटेंट, मग त्या ब्लू फिल्म्स असतील, बाकी सगळ्या गोष्टी असतील, हे या गोष्टी त्यांच्या हातात गेल्या, त्या पाहिल्यानंतरनं स्वाभाविकपणे त्या होणाऱ्या भावना आणि त्यातनं होणारे अनेक निर्माण होणारे प्रश्न, हा सुद्धा एक अशा प्रकारच्या घटना घडायला कारणीभूत आहे. कदाचित माझा मुद्दा अनेकांना पटणार नाही, पण मला जे वाटतं ते मी इथं मोकळेपणाने सांगतोय. हेच एक कारण नाही, वन ऑफ द कारण असू शकतं, त्याच्यामध्ये अनेक त्यामध्ये, पण मुळामध्ये समाजाने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. शिक्षा आत्ता पुण्यात जी घटना घडली होती गेल्या वर्षी, टेक्निशियनची ती हत्या, अशा प्रकारे जी हत्या झाली होती, त्या तिथेही गुन्हेगारांना शिक्षा झाली ना त्याच्यामध्ये. त्यामुळे कायद्यावरती सिद्ध होऊन एका ठराविक, निलमताई म्हणाल ते अगदी बरोबर आहे की त्याला वेळ लागतोय, पण तरीसुद्धा शिक्षा होत आहे. दुसरं विद्यार्थ्यांनी एक मुद्दा मांडला, त्या मुद्द्याशी मी पूर्ण सहमत आहे. विद्यार्थ्यांच्या मुद्द्याशी मी सहमत आहे की चेहऱ्यावरनं एखाद्याच्या मनात काय भावना चालल्यात हे कळत नाही. त्यामुळे शेवटी हे आपल्याला समाजाची जबाबदारी अशा विषयामध्ये अधिक आहे. समाजाने शेवटी चांगला विचार करणारी माणसं ही एकत्रित येऊन त्यांनी ताकद उभी केली पाहिजे. 100 जणांचं बेअर लीगल एड फूट जे काही निलमताई म्हणाल्या ते करता येईल, पण मुळामध्ये ते या अशा घटना घडू नये यासाठी काय करता येईल, यासाठी समाजालाच आपल्याला पुढे पाऊल टाकावं लागेल, हा सगळ्यात महत्त्वाचा विचार. अगदी योग्य. म्हणजे या ठिकाणी सर्वच जणांचं हेच एक मत आहे की समाजाने आता या प्रकरणी काय करता येईल याचा विचार सुद्धा झाला पाहिजे. विद्याताई, वाढत्या अत्याचारांच्या घटनांच्या मागे नेमकं तुम्हाला जबाबदार कोण वाटतं? म्हणजे जसं आता निलमताई यांनी सांगितलेलं आहे की ग्रासरूट लेवलला खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं जात आहे, प्रशासकीय यंत्रणा सुद्धा आपलं काम करते, ते दिवसेंदिवस अपग्रेडेशनचं ते काम आहे. मात्र या घटना घडत असताना किंवा आपण म्हणतो की आपण ज्या वेळेला म्हणतो की सगळ्यांनी उघड्या डोळ्यानं जागृत राहिलं पाहिजे, कान आपले उघडे ठेवले पाहिजेत, डोळे आपले उघडे ठेवले पाहिजेत, बुद्धी आपली उघडी ठेवली पाहिजे, मात्र तरीसुद्धा जेव्हा वेळेला अशा घटना घडत असतात त्यावेळेला पुन्हा प्रश्न तोच की या घटनांना जबाबदार कोण? या घटनांना जबाबदार आपण सगळेजणच आहोत, नाही म्हणायला, कारण हे सगळं आजचं वातावरण झालं आहे. आपण म्हणतो आता पूर्वी सिनेमा होते, थिएटरमध्ये बघितले की मोठी माणसं जाऊन सिनेमा बघत असत, आता घराघरामध्ये TV पोचलेला आहे, सिनेमा, सिरियल, काय काय. आता तुम्ही साधे गाणी हिंदी सिनेमांची लावा, मराठी सिनेमांची लावा,
इतकी अश्लील चाळे असतात त्याच्यामध्ये की जे 9-10 वर्षाचे मुलं आहे की ज्यांना त्यातलं फारसं काही कळत नाही, त्यांना एक काहीतरी त्याच्यातून आकर्षण निर्माण होणं स्वाभाविक आहे, म्हणजे ते नैसर्गिक आहे, त्याच्यात काय मी म्हणजे बोलू शकत नाही. पण हे इतकं भयंकर आहे ना सगळं की असा मारा मुलांवरती हल्ली होतोय आणि इतकं ते अर्धनग्न आणि विकृत हिसके देऊन शरीराला नाचणं बिचणं हे सगळी विकृती ला पोषक वातावरण सगळं तयार होतंय. आता नीलमताई मगाशी म्हणाल्या की ते दाभोळकर प्रकरण म्हणजे झालं, त्या याच्यामध्ये त्या मुलांवर अत्याचार झाले. आता 3 वर्षात जर काही झालं नसेल तर मला असं वाटतं महिला अत्याचारांच्या बाबतीत, लहान मुलांच्या अत्याचाराबाबतीत शासनापासून प्रशासनापासून आपण सगळे लोकप्रतिनिधी असतो, समाज असेल, हा सगळं भावना आपल्या तीव्र आहेत. परंतु अशा केसेसचा काही आढावा घेणारी एक यंत्रणा तयार केली पाहिजे की आपण फास्ट ट्रॅकचा उल्लेख वारंवार करतो की कायद्यांमध्ये बदल झाले आहेत, खूप शिक्षा होऊ शकते, सगळं होते. मग हे फास्ट ट्रॅकवर हे प्रकरण आणून आता अशा घटना किती घडल्या, त्याचा निर्णय किती दिवसांमध्ये आला, चार्जशीट दाखल होण्याची मुदत काय होती, त्याच्यामध्ये ते चार्जशीट दाखल झालं की नाही झालं. आता कोपर्डीच्या याच्यामध्ये आपण अगदी सगळेजण इतके जागरूक होतो की त्या 3 महिन्याच्या काळामध्ये ते लवकरात लवकर अजून झालं का नाही झालं का नाही असं प्रत्येक केसच्या बाबतीत होत नाही. तर आता ते 3 वर्ष व्हायला आले आणि अजूनही जर ह्या घटना म्हणजे त्या पद्धतीने त्याचा निकाल जर लागत नसेल आणि समाजातलं हे सगळं जे वातावरण आहे ते मुलांवरती जो मारा, आता मोबाईलवरती आज तुम्ही बघा काही मुलं बघू शकतात, काय म्हणजे इतकं भयंकर सगळं झालेलं आहे की टेक्नॉलॉजीचा गैरवापरसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतोय की मुलांच्या मानसिकतेवरती त्याचा परिणाम डायरेक्ट होतोय. काही मुलं अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही, कसं लागेल, म्हणजे वातावरणच इतकं भयंकर आहे की मुलांना आपण काय किती असं काही त्यांना आपण दाबून ठेवू शकत नाही आणि तसं दाबून ठेवणं चुकीचं आहे. त्यामुळे मुलांच्या वाढत्या वयाबरोबरच त्यांना हे ज्या वातावरणाचा त्यांच्यावर जो परिणाम होतोय आणि घरात आई वडील नाही आहेत, आजी आजोबा नाही आहेत, सगळेजण नोकऱ्यांना जात आहेत, कामाला जात आहेत, एक मुलांवरती जे संस्कार व्हायला पाहिजे ते सुद्धा कमी होताना दिसत आहेत किंवा होताना दिसत नाही आहेत. तर त्या मुलांना आता किती बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये मायनर आपण 15 वर्षाचे 14 वर्षाचे मुलांना पकडले, आता त्यांना काय फाशीची शिक्षा आपण देणार आहोत का? म्हणजे ही झालेली एक चूक आहे हातातनं, पण ती इतकी भयंकर असते. पण अशा प्रकारच्या मुलांना वातावरण जे बाहेरचं बदललेलं आहे त्या वातावरणापासून ह्या मुलांना कशा प्रकारे आपण त्यांची मानसिकता जपणार आहोत, बरोबर, त्यांचं जे तारुण्य आहे ते विकसित होण्यासाठी आपण तोच मुद्दा डॉक्टरांनी सुद्धा मांडलेला होता की त्यासाठी मुलांचे जे प्रश्न असतात त्यांची अचूक उत्तरं आणि थेट उत्तरं, स्पष्टपणे उत्तरं मुलांच्या क्वेरीची देणं फार गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आपल्याला हा घेऊन यायचा आहे की कायदे असून सुद्धा ठोस अंमलबजावणीच्या अभावामुळे अशा घटना घडतायत का, या मुद्द्यावर सुद्धा आपल्याला यायचं आहे. आणखीन एक बुलढाण्यामध्ये सुशिक्षित घरामध्ये नेमका काय घडलेला आहे प्रकार तो सुद्धा पाहायचा आहे. वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. बुलढाण्यामध्ये गावखेड्यामध्ये घडलेला प्रकार तर आपण पाहिलेला आहे, अत्यंत धक्कादायक प्रकार. तर बुलढाण्यामध्येच एक घडलेला प्रकार आहे की हुंड्यासाठी कोंबून ठेवलेल्या विवाहितेची पोलिसांनी सुटका केलेली आहे. पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना यांना विवाहितेनं फोन केलेला होता आणि उच्च शिक्षित घरामध्ये हा प्रकार घडलेला आहे. पीडितेचा नवरा हा डॉक्टर तर सासरे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. 1-1.5 महिन्यांपासून विवाहितेला बाहेरून टाळं लावून तिला कोंबून ठेवलं जात होतं आणि नवऱ्याला रुग्णालयात टाकण्यासाठी प्लॉट विकत घ्यायचा होता आणि त्यासाठी त्याला 5 लाखांची गरज होती आणि यासाठीच त्या विवाहितेचा छळ केला जात होता. एकीकडे आपण पाहिलेलं आहे की बुलढाण्यामध्ये गावखेड्यामध्ये कशा पद्धतीने प्रकार घडतो. चोरीचा आरोप करून एका महिलेला 30-40 जण घेरतात आणि अक्षरशः तिच्या अंगावरचे कपडे पाडतात, तिच्या गुप्तांगावर मारहाण करतात, तिला तहसील कार्यालयाच्या बाहेर जे आहे ते फेकून देतात. लोक त्या ठिकाणी पाहतात. तिच्या मुलाला सुद्धा त्या ठिकाणी मारहाण केली जाते. ठाण्यामधला विनयभंगाचा प्रकार आपण पाहिलेला आहे. कोल्हापूरमधला तर धक्कादायक प्रकार, 8 वर्षाच्या मुलावर विनयभंगाचा प्रकार घडतो. आणि असं घडत असताना बुलढाणामधलाचा धक्कादायक प्रकार म्हणजे एकीकडे आपण म्हणतो डॉक्टर की जसं गावखेड्यामध्ये अशिक्षित लोक आहेत, त्यांना काही समजत नाही, त्याच्या ह्याच्यातून हुंड्याच्या ह्याच्यातून मारहाण केली जाते, मारझोड केली जाते, महिला सुरक्षित नाहीत, त्या ठिकाणी दारू पिण्याचं प्रमाण फार जास्त आहे, गावखेड्यामधलं वातावरण आहे, त्यांना काही कळत नाही. मात्र शिक्षित घरामध्ये सुद्धा असे प्रकार घडतात ना. बरोबर, जसं आपण म्हटलं की समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे, त्याच्यामुळे हे होणारे सगळे दुष्परिणाम आहे, घटना या होतात आहे. आणि त्यासोबतच मी एक जोडून म्हणतो जे मगाशी मला पूर्ण करायचं होतं की आपल्या समाजामध्ये जी मुलांना एकतर सेक्स एज्युकेशन देणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यांना त्या वयामध्ये खूप प्रश्न असतात ज्यांची उत्तर त्यांना सापडत नाही आणि मग पुढं जाऊन उत्तरं त्यांना कुठून मिळतात मग, कारण आईवडिलांशी या विषयाबद्दल ते बोलू शकत नाही, त्यांच्या दादाशी ते बोलू शकत नाही, कारण आपल्याकडे कसं काय बोलणार आपण या गोष्टींबद्दल. मग ते काय करतात, यूट्यूबवर जातात, मग त्यांना पॉर्न साईट्सवर त्या माहिती मिळते किंवा त्यांचा मित्र जो असेल छोटासा
त्यालाही तितकंच माहीत असतं त्याच्यामध्ये, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक वेगळे चुकीचे गैरसमज निर्माण होतात. तर मला असं वाटतं जर आपण पालक म्हणून जर आपण त्यांना सांगितलं व्यवस्थितपणे शाळेमध्ये किंवा कुठेही, तर त्याला व्यवस्थित सांगू शकतो, नाही बाबा ही गोष्ट चुकीची आहे, ही केली नाही पाहिजे किंवा ही अशी आहे, त्या घटना आपण थांबवू शकतो. आणि दुसरी गोष्ट जी आपण कायद्याबद्दल आपण बोलतो की कायदे इतके स्ट्रिक्ट झालेत आपल्याकडे, कठोर कायदे केलेत, तरीही काय नाही थांबत. तर याबद्दल असं आहे की आपल्या समाजामध्ये समाजकंटक आहेत, ज्याला आपण अँटी सोशल पर्सनॅलिटी म्हणतो, ते 3 का 4% नेहमी असणार आपल्या समाजामध्ये. पण त्यांना जर हे कृत्य करण्यापासून थांबवायचं असेल तर असं होत नाही की कोणताही माणूस आज उठला आणि उद्या त्याने लगेच एखादं मोठं क्राईम केलंय. बरोबर. एक फेज असते की तो पहिल्यांदा काहीतरी करतो, मग त्याला काही शिक्षा होत नाही त्याबद्दल किंवा त्याबद्दल हिंमत वाढत जाते, मग ते हळूहळू वाढत जातं, त्याने मग ते क्राईम होतं. तर मला असं वाटतं की कायदे असे आपले असावे की त्याला पहिल्याच घटनेच्या वेळेला जर जरब मिळाली, त्याला शिक्षा झाली, तर मग तो हिंमत नाही करणार. रादर दॅन आपण मोठे कायदे करण्यापेक्षा जर छोटे छोटे कायदे आपण त्याला शिक्षा दिली तर हे आपण घटना थांबवू शकतो. बरोबर. आपल्याकडे काही शेवटची मिनिटं राहिलेली आहेत. जय महाराष्ट्र नेहमीच कार्यक्रमाच्या शेवटीला सोल्युशनवर काम करत असतं. आज महिला अत्याचारांच्या वाढत्या घटना पाहता नेहमीच म्हटलं जातं की महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजेत. मात्र आज या संपूर्ण तुमच्या पॅनलकडून मला एक हे हवं आहे, तुमच्याकडून तुम्ही महिलांना काय आवाहन करा? डॉक्टर, सुरुवात तुमच्यापासून करते. मला असं वाटतं की पहिलं तर समाजाने आपला महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. मुलांना किशोरवयामध्ये असतानाच सेक्स एज्युकेशन दिलं पाहिजे आणि महिलांचा आदर करणं हे त्यांना त्यावेळेपासून शिकवायला हवं. तिसरं, जे काही समाजामध्ये अँटी सोशल पर्सनॅलिटीज आहे त्यांना आळा घातला पाहिजे, त्यांना शिक्षा दिली पाहिजे आणि ते मोठं क्राईम करेल याची वाट आपण नाही पाहिली पाहिजे. तर ह्या गोष्टी आपण करायला. नक्कीच मी डॉक्टरांशी सहमत आहे, कारण अनेकदा असं बघण्यात येतं मुलांवर आता जे संस्कार होतात किंवा त्यांना ज्या पद्धतीने अवेलेबल गोष्टी करून दिल्या जात आहेत, तर आपण नेमकं मुलांना काय देतोय ह्याकडे पालकांचं खरंच खूप लक्ष हवं. म्हणजे आता लहान लहान मुलांना अत्यंत अश्लील गाणी ज्यांचे अर्थही ज्यांचे शब्दही त्या मुलांना कळत नसतील अशा गाण्यांवर पालकच आग्रह करून नाचायला लावतात. किंवा मी अभिनेत्री असल्यामुळे ह्या गोष्टी मी खूप जवळून बघते की आम्हाला तुमच्यासारखं त्याला फिल्म इंडस्ट्रीत आणायचंय, मग तिने हे सगळं केलं पाहिजे. पण तिने हे सगळं करत असताना तिथला आतापासून तुम्ही काय देताय किंवा तुम्ही कशा पद्धतीने काय शिकवताय, घडवताय तुम्ही, कारण ते तुम्ही घडवत असता मुलं. त्यामुळे तो समाज आपण आता ह्या गोष्टी म्हणजे आणखीन काही वर्षा आधीपर्यंत मी एकटीने रात्री प्रवास करायचा ह्या गोष्टीला घाबरत होते, बरोबर, की आजूबाजूला कोणीच नाही ट्रेनमध्ये वगैरे. त्यानंतर पुढे आल्यानंतर आता इतकी सगळी माणसं आजूबाजूला असताना सुद्धा एका महिलेवर इतका घाणेरड्या प्रकारे अत्याचार होतो. तर म्हणजे त्यामध्ये जी भीती आहे महिलांच्या किंवा कुणाच्याही मनातली त्या दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधातली, तर ती भीती जात नाहीये, ती आणखीन जास्त वाढली. तर ती भीती नाही वाढली पाहिजे. आणि मग लहान मुलांचा किंवा त्यांच्या पालनाचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा ह्या गोष्टी नक्कीच डोक्यात ठेवल्या पाहिजेत की आपण ही पुढची पिढी कशी घडवतोय, बरोबर. कारण आतापर्यंत जे झालं त्याच्यानंतर आपण हेच कंटिन्यू करणार आहोत का, हा विचार जर आता प्रत्येकाने केला तर आज जर आपण ठामपणे उभं राहिलो तर आपल्या मुलांना आपण ते शिकवू शकतो आणि आता आपण तशी देऊ शकतो. आणि आताही हाच विचार जर आपण ठेवला तर आपण समाजात चालू असलेल्या वाईट गोष्टींना त्यांच्याकडे अशा दृष्टीने बघू शकतो की मला हे थांबवायचंय म्हणून, बरोबर. तोपर्यंत आपण हे थांबवू नाही शकत, कारण ती वृत्ती आपल्या मनामध्ये निर्माण अशा घटना घडू नयेत यासाठी आपण स्वतःपासूनच सुरुवात केली पाहिजे. मुलांना आणि लहान मुलांना आणि महिलांना ह्याच्या बाबतीत आपण बोललं पाहिजे, त्याचा जोरात प्रतिकार केला पाहिजे. आता त्या रिक्षातल्या मुलीने स्वतः प्रतिकार केला त्यामुळे ती वाचू शकली. मी तिला काही रिक्षातनं फेकून दिलं, पण हे एक शिकवलं पाहिजे की स्वतःचा सेल्फ डिफेन्स कसा करायचा आणि आपण ह्या असे प्रसंग आपल्यावरती येऊ शकतात आणि या प्रसंगांना कसं फेस करायचं हे घरात नाही शिकवलं गेलं पाहिजे, शाळेच्या अभ्यासक्रमामध्येही असलं पाहिजे. म्हणजे मुलांना आणि मुलींना जरी ते जे घाबरट असतात म्हणजे घाबरून जातात, हातपाय अनेक मुली तरुण वयात म्हणतात आम्हाला असं झालं आणि मग आमचे हातपाय थंड पडले, मला काही बोलावं काही सुचेना, तोंडातनं शब्द येईना. तर ही जी भीती आहे ही मुलांच्या आणि मुलींच्या मनातनं काढली पाहिजे. बरोबर. केशवजी, तुमचं काय म्हणणं आहे? महिलांना काय आवाहन करा? एका वाक्यामध्ये सांगायचं तर मला काय त्याचं, ही प्रवृत्ती महिलांसहित एकूण समाजाने जर सोडायचं ठरवलं तर अशा घटना घडायला अटकाव होऊ शकतो, त्याला विरोध होऊ शकतो आणि ते म्हणजे मला सांगा ना, 5 लाख रुपये म्हणजे 5 लाखासाठी डॉक्टरसारखं आता डॉक्टरसारखा माणूस अशा पद्धतीने पत्नीशी वागतो, कुठे तुमचं शिक्षण, कुठे संस्कार, अशा म्हणजे शेवटी या गोष्टी केवळ कायद्याच्या धाकाने होणार नाही आहेत. तर मला काय त्याचं, ही जी प्रवृत्ती आपल्या सगळ्यांच्यामध्ये असते आणि मग माझ्याशी संबंध नाही ना, सोडून दे, जाऊ दे, त्यांचं ते बघून घेतील.
अशा प्रकारच्या, आणि मला काही फरक पडणारच नाही, माझ्यापर्यंत मला तोशीच लागणार नाही, तोपर्यंत मी जागत होणार नाही, या प्रकारच्या मानसिकतेमधून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही आणि आपण एखाद्या घटनेला त्यावेळी अटकाव करायला लागत नाही, तोपर्यंत अशा घटना कमी होणं हे म्हणजे थोडंसं फार म्हणजे कायदे कडक होतील, त्या वेगाने त्याचे तपास, हे सगळ्या गोष्टी जितक्या खऱ्या आहेत, बरोबर. पण त्यावर समाजाची आपली जबाबदारी आपण ओळखणं हे या क्षणी महत्त्वाचं, आणि ते लोकांनी समाजाने केलं पाहिजे. बरोबर. नीलमताई, एक तर पहिली गोष्ट वृषाली, महिलांनी स्वतः दुसऱ्या महिलेशी सहानुभूतीने, तिलाही मानवी अधिकार आहे हे लक्षात घेऊन जसं वागलं पाहिजे, तसं ती मुलांची आई आहे, सासू आहे, अनेक ठिकाणी आपल्याला दिसतं की भावजय आहे, अशा ठिकाणी तिच्या परिचयातले पुरुष दुसऱ्या स्त्रीवरती जर का अत्याचार करत असतील तर तिने त्या स्त्रीला कुठेतरी तिला संरक्षण दिलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, आणि त्या पुरुषाचा हात जो आहे उगारलेला तो थांबवण्याचा तिने प्रयत्न केला पाहिजे, की जो करताना फार आपल्याला कमी तुरळक प्रमाण दिसून येतं. हा एक भाग आहे. दुसरं, स्त्रियांच्या वाट्याला ही घटना जर का आली अशी, तर मी तर असं म्हणेन की बुलढाण्याचे SP जे आहेत त्यांचं मी अभिनंदन करीन की फोन आल्याबरोबर त्यांनी त्या मुलीच्या फोनला प्रतिसाद दिलेला आहे, त्यांचं ते कर्तव्य आहे. पण याच्यापूर्वी बुलढाण्यामध्ये 3 महिन्यापूर्वीच एका मुलीला, प्राध्यापक असलेल्या मुलीला जाळून टाकण्यात आलेलं आहे, आणि म्हणून यंत्रणेमधले जे सुद्धा अधिकारी आहेत, पुरुष असो महिला असो, त्यांनी त्यांची हाक जरूर ऐकलं पाहिजे. आणि तिसरं मला असं वाटतं की जे पुरुष आहेत, त्याच्यात जे अत्याचार करणारे पुरुष आहेत, त्यांना दुसऱ्या पुरुषांनी पण प्रश्न विचारला पाहिजे, जाब विचारला पाहिजे की तू जे हे करतोयस हे चुकीचं आहे, हे पुरुषांनी पण त्या पुरुषांना विचारलं पाहिजे, तर त्यांना वाटेल कुठेतरी. कारण ते हसतात, थट्टा करतात. तू व्हॉट्सॲपवरती मेसेज बघशील तर त्याच्यामध्ये वाटेल त्या कॉमेंट अनेक बाबतीमध्ये केलेले आपल्याला दिसून येतात, आणि म्हणून पुरुषांची जरी सहानुभूती वाढत असली तरीसुद्धा एखाद्या छोट्या मुलाला घेऊन, बालगुन्हेगारांना घेऊन बलात्कार करण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की असं करणाऱ्या प्रवृत्तीला शिक्षा होऊ शकते हे त्यांना सातत्याने जाणवलं पाहिजे. आणि वृषाली, याच्यासाठी खरं तर माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, की जे आज 85-86 वर्षाचे आहेत, त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की तुम्ही दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी काही देखरेख करणारी यंत्रणा नेमा. तर त्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी पावलं उचलली पाहिजेत असं मला वाटतं. एकूणच काय, माणूस म्हणजे माणसामध्ये महिला आणि पुरुष दोघंही येतात. माणसानं माणसासोबत माणसासारखंच वागलं पाहिजे. महिला मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार ऐरणीवर येतोय, आणि आपल्या सुरक्षेसाठी प्रशासनानं यंत्रणा उभारावी ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. मात्र आपल्या महिला बहिणींसाठी आपणही जरा डोळे उघडे ठेवून समाजामध्ये वावरण्याची गरज वाटते. चालीरीतींच्या, अनिष्ट चालीरीतींच्या नावाखाली बहिष्कार टाकल्या जाण्याच्या घटना आजही आपल्या महाराष्ट्रात घडतायत. मग आया बहिणींसाठी ही विकृती ठेचण्यासाठी, नराधमांना अद्दल घडवण्यासाठी सामाजिक बहिष्काराचं अस्त्र उगारलं तर त्यात वावगं काय, हा सुद्धा एक प्रश्न आहे. तुम्ही सर्व मान्यवरांनी आपला अमूल्य वेळ दिलात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात, याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आणि लक्षवेधीमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.